या आपण परमेश्वर माझे धन आहे उपदेश शीर्षकांतर्गत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे, पण आज आपण पुन्हा एकदा याचा विचार करूया की परमेश्वर माझे धन का आहे. उत्पत्ती अध्याय 1 मध्ये असे लिहिले आहे की परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. पृथ्वीची स्थिती काय होती? पृथ्वी शून्य होती असे म्हटले नाही का? तेथे काहीच नव्हते. ती शून्य होती. तथापि परमेश्वराने म्हटले प्रकाश हो, आणि प्रकाश आणि अंधकार निर्माण केला. अशा जगामध्ये जिथे काहीही अस्तित्वात नव्हते, परमेश्वराने आकाशातील पक्षी, समुद्रातील मासे, जमिनीवरील प्राणी, झाडे आणि फुले निर्माण केली. आणि शेवटी त्यांच्यावर शासन करण्यासाठी एका मनुष्याला निर्माण केले. ज्यांनी शून्य पृथ्वीला भरले ते आपले परमेश्वर होते. तथापि परमेश्वर काय आहे? ते माझे धन आहे. ते आपले धन आहे. परमेश्वर होते म्हणून सर्व काही शक्य नव्हते का? आम्ही प्रत्येक देशात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि प्रार्थना करत आहोत. तथापि आपण जेथे जातो तेथे काय परिस्थिती असते? जेव्हा आपण बाह्य परिस्थितीकडे पाहतो तेव्हा सर्व काही अशक्य आहे असे दिसते. आपण भाषेतही प्रवीण नाही. सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आवश्यक तेवढी भाषा शिकल्यानंतर आपण परमेश्वराचे वचन त्वरित सामायिक करण्यासाठी पुढे जात आहोत. सर्व परिस्थितीचा अभाव दिसत आहे. अमेरिकेतील सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सुवार्तेच्या कार्याच्या बाबतीत असेच होते. तेथे काहीच नव्हते. कोणीही नातेवाईक किंवा मित्र नव्हते. सर्व काही अवघड होते. त्यावेळी एका स्थानिक बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने आम्हाला विचारले, तुम्ही येथे काय आणले? मी म्हटले, हे स्पष्ट नाही का की मी येथे प्रचार करण्यासाठी आलो आहो, कारण मी एक पाळक आहे. त्यांनी म्हटले, हे ठिकाण आधीच कोरियन चर्चने भरलेले आहे, त्यामुळे खूप उशीर झाला आहे. तुमच्यासारख्या तरुण पाळकाने येथे हा अपेष्टा सहन करण्यापेक्षा कोरियामध्ये चर्च चालवणे चांगले नाही का? तथापि त्यावेळी मी त्यांना म्हटले, मी तुम्हाला दाखवतो की पुढील 5 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये आपले चर्च ऑफ गॉड किती समृद्ध होईल. त्यांच्या डोळ्यातील भाव म्हणत होते, हा तरुण स्थानिक परिस्थिती समजून न घेता अविचाराने वागत आहे का? तथापि परमेश्वराच्या आशीर्वादाने लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालेली सुवार्ता लवकरच शिकागो आणि न्यूयॉर्कमध्ये प्रसारित झाली. ते शून्य अवस्थेत होते. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नव्हते. शून्य पृथ्वीवर जेथे काहीच नव्हते, परमेश्वराने पर्वत, शेत, समुद्र आणि सर्व प्रकारचे सजीव प्राणी जसे की मासे, पक्षी, प्राणी आणि झाडे निर्माण केली. आपण त्या परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही का, ज्यांनी सर्व काही शून्यातून निर्माण केले? आणि आपण त्यांच्या आज्ञेनेच सुवार्तेचा प्रचार करत नाही का? जर आपण फक्त शारीरिक दृष्टिकोनातून कार्य केले तर काम थकवणारे बनते आणि आपण थकून जाऊ. तथापि जेव्हा आपल्याकडे परमेश्वराबद्दल योग्य ज्ञान असते तेव्हा कोणी आपली मदत करत नसले तरी परमेश्वर आपल्याला फळ उत्पन्न करण्याची परवानगी देतात.
अशा प्रकारे आज अमेरिकेत सियोनचे अनेक सदस्य नाहीत का? दक्षिण अमेरिकेतील पेरूबद्दलही असेच आहे. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा काहीच नव्हते. सुवार्तेची सुरुवात मार्कच्या वरच्या खोलीप्रमाणे एका साध्या ठिकाणी झाली. पण परमेश्वराने त्याचा विस्तार करणे सुरूच ठेवले. याशिवाय तेथून परमेश्वराने आपल्याला संपूर्ण दक्षिण अमेरिकेत सुवार्तेचा प्रचार करण्याची परवानगी दिली. म्हणून परमेश्वर आपल्यासोबत आहे की नाही हे खरोखर महत्वाचे आहे. आपण वातावरणामुळे निराश होऊ नये. परमेश्वर नेहमी अशा वातावरणाला आपल्या विपुलतेने भरतात. त्या खडकाचे काय झाले ज्याने पुतळ्याला धडक दिली? असे म्हटले नाही का की त्याने संपूर्ण पृथ्वी भरून गेली? डोंगरातून कापून निघलेला खडक ख्रिस्ताचे प्रतीक नाही का? ख्रिस्त पूर्ण करत असलेल्या सुवार्तेचे जग परमेश्वराच्या कृपेने भरलेले आहे. या वर्षी 61वा वर्धापन दिवस आहे. हे 60वा जन्मदिवस पार केल्यासारखे नाही का? पिता आणि माताने मार्कच्या वरच्या खोलीसारख्या छोट्या जागेत सुवार्तेला सुरुवात केली. तरीही ते नेहमी म्हणतात की शमृणात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत या सुवार्तेचा प्रचार केला जाईल. जेव्हा पिताने म्हटले की तेव्हा काहीच नव्हते, तेव्हा कोणालाही समजले नाही. आम्हाला वाटले होते की परमेश्वर काही चमत्कार करतील, जसे मक्याचे दाणे जे फुटतात आणि लगेच पॉपकॉर्नमध्ये रूपांतरित होतात, जे कितीतरी पटीने मोठे असते. आम्ही विचार केला, अचानक काही रूपांतरित होणार आहे का? तथापि परमेश्वर या शून्य जगात आले आणि एक एक करून सुवार्तेचा प्रचार केला. आता कोरियामध्ये असे कोणतेही शहर राहिले नाही ज्यामध्ये चर्च ऑफ गॉड नाही. याशिवाय परमेश्वराने आपल्याला जगाला प्रचार करण्याची संधी दिली आहे. आपण हा आशीर्वाद आपल्या हृदयात कोरला पाहिजे. म्हणून जर तुम्ही प्रचारासाठी परदेशात गेले तर तुम्ही असा विचार करू नये की येथे अजून एकही चर्च का नाही, पण तुम्ही असा विचार केला पाहिजे की परमेश्वर हे ठिकाण विपुल प्रमाणात भरण्यासाठी तयार करत आहेत. कोणी गेले तरी फरक पडत नाही. परमेश्वराने आधीच सर्व काही तयार केले आहे. आपण आता तेथेच जात आहोत. जरी असे वाटत असले की काहीही त्वरित साध्य होत नाही, परमेश्वराने आधीच सर्व काही भरले आहे आणि म्हटले, तुम्ही भरण्याचे कार्य करा आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. जरी परमेश्वराने सर्व काही आधीच केले आहे, पण ते असे भासवतात जसे की आपण ते केले आहे. म्हणून मला आशा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल की जग परमेश्वराच्या वचनानुसार भरून जाईल. या आपण उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 वर एक दृष्टी टाकूया. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. पृथ्वी आकारविरहित आहे असे म्हणण्याचा अर्थ आहे की ती शून्य होती. या आपण वचन 3 द्वारे परमेश्वर एक एक करून कसे भरतात ते पाहूया. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. एक एक करून त्यांनी शून्य जगाला जीवनाच्या जगामध्ये रूपांतरित केले नाही का? जरी तुम्ही अशा वातावरणाच्या संपर्कात आहात, पण फक्त शून्यता पाहू नका. जर तुम्ही विश्वासासह पुढे गेले तर तुमच्या विश्वासानुसार सर्व काही पूर्ण होईल. या आपण निर्गमन अध्याय 16 वर जाऊया.
निर्गमनाध्याय 16 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, मग एलीम येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलीम आणि सिनाय यांच्यामधल्या सिनाय रणात येऊन पोहोचला. कारण ते पहिल्या महिन्याच्या 15व्या दिवशी रामसेस येथून निघून गेले, म्हणून त्यांना मिस्रातून बाहेर पडून अगदी 1 महिना उलटून गेला होता. या आपण वचन 2 पाहूया. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिस्र देशात मासांच्या भांड्याभोवती बसून भरपूर जीवित होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. पण या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. अगदी मंद गतीने चालत असतानाही मिस्र ते कनान हा प्रवास सुमारे 10 दिवसात पूर्ण होऊ शकला असता. म्हणूनच त्यांनी 1 महिन्याचे अन्न तयार केले होते. पण 1 महिन्यानंतरही त्यांना अजून खूप लांब जायचे होते. सर्व लोकांनो, तुम्हाला काय वाटते की लोकांनी कुरकुर का केली? ते घाबरले होते, कारण की ते अशा ठिकाणी होते जेथे काहीच नव्हते. शेवटी कुरकुर उफाळू लागली. तुम्ही आम्हाला उपासमारीने मारण्यास रानात का आणले आहे? लोक मोशे, अहरोन आणि नेते यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. असे यासाठी नाही, कारण की त्यांना परमेश्वराच्या सामर्थ्याची जाणीव नव्हती. त्यांनी मिस्रामध्ये 10 पिढा पाहिल्या. त्यांनी तांबड्या समुद्राचे विभाजन पाहिले. त्यांनी अशा अद्भुत पराक्रमाचा अनुभव घेतला जो कोणीही मनुष्य करू शकत नव्हता. असे असूनही ते काहीच नसण्याच्या भीतीने ग्रासले होते. हे त्यांच्या अंतःकरणावर भार म्हणून बसले आणि चिंतेचे कारण ठरले. जेव्हा आपण परदेशात किंवा एखाद्या विशिष्ट भागात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी जातो, तेव्हा आपण विचार करू शकतो की मी येथे कोणाला ओळखत नाही किंवा या क्षेत्रात एकही सदस्य नाही. काहीच नाही, ही कल्पना भीती निर्माण करते. सर्व लोकांनो, आपण शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार करत नाही का? आणि परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करत नाही का, जे सर्व काही शून्यातून निर्माण करतात? आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की असे परमेश्वर आपल्यासोबत आहेत आणि ते सर्व गोष्टींची अशी आखणी करत आहेत जेणेकरून सर्व काही यशस्वीपणे पूर्ण होईल. तथापि इस्रायली लोक ते पाहू शकले नाहीत. जरी त्यांनी अनेक चमत्कार पाहिले, तरी ज्या क्षणी त्यांना ते दिसले नाही, तेव्हा त्यांनी विचार केला, येथे काहीच नाही. यामुळे भीती निर्माण झाली आणि त्या भीतीमुळे ते कुरकुर करू लागले. आपण यावर विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वराने त्या ठिकाणी नेहमी काहीतरी तयार केले आहे जेथे असे वाटते की काहीच नाही. रानात पाणी कोठे असू शकते? अन्न तर सोडाच. लोकसंख्या 30 लाखापेक्षा जास्त होती. तेथे मेंढ्या, गुरेढोरे आणि इतर पशुधन होते. ते त्यांना कसे खाऊ घालणार होते? सर्व काही भीतीदायक आणि अंधकारमय वाटत होते. अशा वेळी कुरकुर करण्यापेक्षा निर्माणकर्ता परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही का? हे खरे नाही का की त्यांची कुरकुर ही परमेश्वराची योग्य ओळख नसल्यामुळे निर्माण झाली होती? परमेश्वराने शून्य जगात गोष्टी अस्तित्वात आणल्या. तेथे अन्न नव्हते, पण परमेश्वराने त्यांना दररोज मन्ना प्रदान केला, म्हणून ते कधी उपाशी राहिले नाहीत. पाण्याबद्दल काय? परमेश्वराने झरे वाहू दिले जेणेकरून त्यांना कधीही तहान लागू नये. ज्या वातावरणात काहीच नव्हते, तेथे अशा गोष्टी कोणी साध्य केल्या? ते आपले परमेश्वर होते. परमेश्वर खरोखरच माझे धन आहे. ते आपले धन आहे.
जरी आपण परमेश्वराची सेवा करण्याचा दावा करत असलो तरी असे दिसते की आपण परमेश्वराबद्दल खूप अज्ञानी आहोत. इस्रायल लोकांचा विचार करा. मिसरच्या राजाने त्यांना 400 वर्षापेक्षा अधिक दास्यत्वानंतर सोडले हे दयाळू नव्हते. 10 पिढ्यांद्वारे परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घेतल्यानंतर त्याला याची जाणीव झाली की जर त्याने इस्रायल लोकांना धरून ठेवले तर आपल्या राष्ट्रावर आपत्ती येत राहतील. त्याने त्यांना भीतीने सोडले नाही का? इस्रायल लोकांना त्या 10 चमत्काराबद्दल माहीत नव्हते का? त्या सर्वांना हे माहीत होते. जेव्हा त्यांनी तांबडा समुद्र ओलांडला तेव्हा त्यांनी पाण्याच्या भिंतीसारखी उंच रचना पाहिली नाही का? त्यांनी हे सर्व पाहिले. सर्व काही अनुभवूनही जेव्हा ते रानाचा सामना करत होते तेव्हा त्यांना भीती वाटू लागली. जेव्हा आम्ही पहिल्यांदा युरोप, अमेरिका आणि दक्षिण अमेरिकामध्ये सुवार्तेचा प्रचार केला तेव्हा तेथे काहीही नव्हते. असे वाटले की आमच्या बाजूने कोणी नव्हते. तथापि तेथे नेहमी कोण होते? परमेश्वर, जे सर्व काही शून्यातून निर्माण करतात, नेहमी आमच्यासोबत होते आणि असे म्हणत की जरी ते शून्य वाटत असले तरी ते लवकरच भरून जाईल. अशा विश्वासासह दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि मध्य अमेरिकेमध्ये देखील चर्च स्थापन करण्यात आले. अशा विश्वासासह कोरिया आणि युरोपमध्ये सुवार्तेचा प्रचार करण्यात आला आहे. अशा विश्वासासह सुवार्तेचा प्रसार संपूर्ण आशिया आणि आफ्रिकामध्ये प्रसार करण्यात आला आहे. सर्व लोकांनो, जसे की हे सुरू आहे, जगभरातील आपल्या सियोनचे काय होत आहे? परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे हे जगाला काठोकाठ भरत नाही का? काही लोक असे म्हणू शकतात, या शहरात अजून एकही नाही, त्या शून्य जागेचे काय होईल? ते लवकरच भरले जाईल. जेव्हा आपण परमेश्वराचे हे वचन तुमच्या विश्वासानुसार तुमच्यासोबत होईल कोरले आणि विश्वासाने भरलेल्या मानसिकतेने पुढे गेलो तर सियोनची संतान सापडली जाईल. परमेश्वराने आपल्याला स्वर्गातून या पृथ्वीवर टाकलेल्या लोकांना पश्चाताप करण्यासाठी आणि पिता आणि माताकडे परत जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे गौरवशाली कार्य दिले आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून परमेश्वर आपल्यासाठी काय आहेत? ते आपले धन आहेत. आपण परमेश्वराला ओळखले पाहिजे आणि त्यांनी आपल्यासाठी काय केले आहे हे आपण विसरू नये. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. जरीही ते शून्य जगासारखे वाटत होते, पण परमेश्वराने त्यास पर्वत, शेत, झाडे आणि प्राण्यांनी भरले. अशा प्रकारे, कारण जरीही आपण सध्या काही पाहू शकत नसलो तरी ते भरून जाईल. जर असे नसते तर परमेश्वराने आपल्याला तेथे पाठवले नसते. कोणी माता पिता आपल्या लहान संतानाला अशा ठिकाणी पाठवतील का जेथे अडचणी आहेत? नाही, कारण आशीर्वाद प्राप्त करण्याच्या हजारो संधी आहेत. म्हणून त्यांनी म्हटले, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. ते म्हणाले की ते आपली वाट पाहत आहेत. आता ते एका बर्फाच्या मार्गासारखे आहे जेथे कोणीही एकही खूण सोडलेली नाही, पण परमेश्वर आपल्याला पहिल्या पाऊल खुणा सोडण्यास सांगतात. म्हणूनच परमेश्वराने आपल्याला ही संधी दिली नाही का? या आपण मत्ती 28 वर एक दृष्टी टाकूया. या आपण मत्ती 28 वचन 18 पाहूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. जर परमेश्वर आपल्यासोबत असतील तर आपल्याला कशाची भीती वाटू शकते?
परमेश्वर आपले धन आहे. काही लोक विचारतात की जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तर आपल्याला भाकर मिळेल का? तथापि भाकर दिली जाईल, अगदी बोनस म्हणून पाणी देखील आणि इतर सर्व काही देखील. कारण लोक परमेश्वराला ओळखत नाही आणि त्यांच्या कार्याचा अनुभव घेत नाही, म्हणून आपण त्यांच्याकडून अनेक वेळा अशा गोष्टी ऐकतो. या आपण त्या इतिहासाचा शोध घेऊया ज्याला परमेश्वर घडवत आहेत. या आपण योहानाते 6:9 पाहूया. योहानाते 6:9 मध्ये लिहिले आहे, येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? येथे आपण पाहतो की 5,000 लोक दिवसभर न खाता येशूचे अनुसरण करत होते. करुणा वाटून येशू त्यांना काही खायला देऊ इच्छित होते आणि त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले. त्यांनी उत्तर दिले, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवळच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत. 5,000 लोकांसाठी हे काय आहे? जर जवळची एक भाकर एका जणासाठी आहे असे गृहीत धरले तर 5 भाकरी 5 जणांसाठी पुरतील. आणि जर आपण असे गृहीत धरले की एक मासा 1 जणासाठी आहे तर 2 मासे 2 जणांसाठी होतील, म्हणजे एकूण फक्त 7 जणांसाठी होतील. हे 5,000 लोकांना कसे खाऊ घालू शकेल? शिष्यांना फक्त 5 जवळच्या भाकरी आणि 2 मासे दिसत होते, पण येशूने त्यांना बसण्यास सांगितले, अन्नाचा आशीर्वाद दिला आणि त्यांना भरपूर अन्न प्रदान केले. सर्वांनी पोटभर खाल्ल्यानंतर किती टोपल्या राहिल्या होत्या? 12 टोपल्या भरून राहिल्या होत्या. आपले परमेश्वर नेहमी शून्यातून सर्व काही निर्माण करतात. ज्या परिस्थितीमध्ये काहीही साध्य करणे अशक्य वाटत होते, परमेश्वराने सर्व काही साध्य केले. आपल्याकडे सर्वत्र कमतरता भासत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता होती आणि चर्चची कमतरता होती, पण आपल्याला हे समजण्यापूर्वी परमेश्वराने भविष्यवाणी केल्याप्रमाणे जगभरात चर्चला भरून टाकले. पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती. जसे परमेश्वराने शून्य पृथ्वीला सर्व प्रकारच्या गोष्टींनी भरले, त्याचप्रमाणे परमेश्वर संपूर्ण जगाला सुवार्तेच्या वचनाने भरत आहेत. त्यांनी आपल्याला हे देखील सांगितले, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हे आपले निर्माणकर्ता परमेश्वर नाही का, जे संपूर्ण विश्वावर शासन करतात? आपण त्या परमेश्वराची उपासना करत आहोत. पहिल्या आगमनाचे परमेश्वर दुसऱ्या आगमनाच्या परमेश्वरापेक्षा वेगळे आहेत का? पवित्र आत्म्याच्या युगातील परमेश्वर पिता किंवा पुत्राच्या युगातील परमेश्वरापेक्षा वेगळे आहेत का? तेच परमेश्वर आहेत. ज्या परमेश्वराने मोशेद्वारे तांबड्या समुद्राला विभाजित केले ते आपले परमेश्वर आहेत. ज्या परमेश्वराने 5,000 लोकांना जवळच्या 5 भाकरी आणि 2 मासे खाऊ घातले ते आपले परमेश्वर आहेत. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण कोणत्या प्रकारच्या परमेश्वराची उपासना करत आहोत. याशिवाय आपली सध्याची परिस्थितीमध्ये कमतरता किंवा गरीब वाटत असली तरीही सर्व गोष्टी विफल होतील असा आपण विश्वास ठेवू नये का? या आपण योब अध्याय 22:21 वर एक दृष्टी टाकूया. या आपण अध्याय 22:21 पाहूया. त्यांच्याशी सख्य कर आणि शांती जोड, अशाने तुझे कल्याण होईल. आता त्याच्या तोंडचे धर्मशिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठव.
तुमचे काय होईल? तू सर्व समर्थ्याकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. जर कोणी अनीतिमान आणि अधार्मिक विचारांमध्ये बुडलेले असेल किंवा परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जगत असेल, तर तो समृद्ध होऊ शकत नाही. तथापि जर असे नसेल, तर परमेश्वराने म्हटले की आपण समृद्ध होऊ शकू. वचन 24, तू आपले सुवर्ण धुळीत टाक, ओपिराचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे, म्हणजे सर्व समर्थ तुला सुवर्ण व राशींच्या राशी रुपे असा होईल. मग सर्व समर्थाच्या ठाई तू आनंद पावशील, तू आपले मुख देवासमोर वर करशील. तू त्याची प्रार्थना केली म्हणजे तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील. तू संकल्प केला तर तो काय असेल? तो सिद्धीस जाईल. तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. वचन 29, त्या मार्गाने तुला खाली जाण्याचा प्रसंग आला तर तू वर वर असेच म्हणशील, कारण देव नम्रवृत्तीच्या मनुष्याचा बचाव करेल. जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवितो. तुझ्या हातांच्या निर्मलतेमुळे त्याचा बचाव होईल. परमेश्वर आपले धन आहे. पुष्कळ देशात सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी प्रत्येकजण परमेश्वराच्या इच्छेचे पालन करून प्रार्थना करत आहे आणि परिश्रमपूर्वक कार्य करत आहे. तथापि जर आपण परमेश्वराच्या सामर्थ्याला न समजता सुवार्तेचा प्रचार केला, तर तो दिवस एक कठीण दिवस बनेल आणि तो महिना खूपच आव्हानात्मक महिन्यात बदलून जाईल. परमेश्वराने याला आपल्या इच्छेप्रमाणे नियुक्त केले आणि बनवले आहे. परमेश्वराच्या तारणाच्या योजनेनुसार आपण जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य केले पाहिजे आणि त्यांना पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा दिला पाहिजे आणि त्यांना परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेल्या सर्व आज्ञा पालन करण्यास शिकवले पाहिजे. ही आपली भूमिका आहे. सुवार्तेचे कार्य करत असताना जेव्हा कधी आपल्याला एखाद्या गोष्टीची कमतरता जाणवते, तेव्हा आपण परमेश्वराला प्रार्थना करूया. हे लक्षात ठेवून की परमेश्वर नेहमी पोकळी भरतात. मला आशा आहे की हा दृष्टिकोन आपल्याला वर्षभर मार्गदर्शन करेल. पिताच्या स्वर्गरान दिवसाच्या स्मरणार्थ मी मातासोबत बुसान, उल्सान आणि क्योंगसांग नामदोनला भेट दिली. जेव्हा जेव्हा मी त्या सदस्यांना भेटतो जे सुरुवातीच्या दिवसामध्ये मार्गच्या वरच्या खोलीसारख्या छोट्या ठिकाणी उपासना करत असत, तेव्हा मी खूप प्रभावित होतो. त्यांनी उल्सान परिसरात पुष्कळ सियोनची स्थापना केव्हा केली? बुसान परिसरात त्यांना इतके सदस्य कधी भेटले? आपले स्वर्गीय पिता आणि माता आपले अभिवचन न बदलता पूर्ण करतात. जसे त्यांनी म्हटले, येथे चर्च असले पाहिजे, तेथे चर्च स्थापन होते. लहान ठिकाणासाठी त्यांनी आपल्या जागेचा विस्तार केला. जसे त्यांनी म्हटले, आपल्या डेऱ्यांची जागा वाढीव. जेव्हा आपण परमेश्वराच्या अद्भुत कार्याला पाहतो, तेव्हा आपण विचार करतो की खरोखर परमेश्वर माझे धन आहे. फक्त निर्माणकर्ता परमेश्वरच शून्य जागेतून एखाद्या गोष्टीचे जग निर्माण करू शकतात. म्हणून इयोब अध्याय 22 मधील वचन अचानक माझ्या मनात आले. आपण ते धन आपल्या खिशात ठेवले पाहिजे, पण ते आधीच सांसारिक गोष्टींनी भरलेले आहे. अशा प्रकारे परमेश्वराला प्रवेश करण्यासाठी जागा राहिलेली नाही. जेव्हा आपण परमेश्वराची सेवा करतो, तेव्हा आपण सर्व धर्मनिरपेक्ष, निरर्थक आणि क्षणिक गोष्टींना सोडले पाहिजे आणि त्यांच्या वचनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि स्वतःला विचारले पाहिजे की परमेश्वराने आपल्याला कोणता संदेश दिला आहे. जर आपण आपले जीवन पिता आणि माताच्या मार्गदर्शनानुसार जगले, तर सियोनमधील कुटुंबातील सर्व सदस्य दरवर्षी, प्रत्येक महिना आणि प्रत्येक दिवस आनंदात आणि कृपेने भरून घालू शकतात. परमेश्वराने 2000 वर्षापूर्वीच भविष्यवाणी केली होती की या सुवार्तेचा जगभरात प्रचार केला जाईल आणि आता ती पूर्ण होत आहे.
मला जाणवले की अशक्य असे काहीही नाही. शंभरनाथ आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत या सुवार्तेचा प्रचार केला जात आहे. एक दिवस 1440 मिनिटचा आहे आणि म्हणून 100 दिवस 1,44,000 मिनिटचे असतात. आपण असा वेळ कसा घालवला पाहिजे? कृपया याचा काळजीपूर्वक विचार करा. हा वेळ वाया घालवू नका. या आपण आपल्या पिता आणि माताबद्दल विचार करू आणि परमेश्वराच्या महान सामर्थ्याला पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणात कोरूया, ज्यांनी शून्य पृथ्वीचे जीवनाच्या जगामध्ये रूपांतर केले. या आपण विश्वास ठेवूया की पिता आणि माताच्या वचनानुसार हे आत्मिक रान फुलांनी बहरलेल्या बागेत बदलून जाईल, जेथे जीवनाचे झरे वाहतात आणि सर्व प्रकारचे सजीव निवास करतात. या आपण आपले घर परमेश्वराच्या वचनाने भरूया. आपल्या चर्चला परमेश्वराच्या वचनाने भरू. आपला परिसर परमेश्वराच्या वचनाने भरू आणि आपल्या राष्ट्राला देखील परमेश्वराच्या वचनाने भरूया. मला आशा आहे की हे वर्ष असेच आशीर्वादाचे वर्ष असेल. ही अशी भूमिका नाही जी कोणीही पार पाडू शकते. ही भूमिका मुख्य पात्रांना सोपवण्यात आली आहे आणि कोणीही अतिरिक्त व्यक्ती ही करू शकत नाही. ही एक भूमिका आहे जी आपण पार पाडली पाहिजे. अशा प्रकारे मी आपल्या सियोन सदस्यांना विनंती करतो की त्यांनी कधीही संकोच करू नये, पण त्यांच्या डोळे उघडावे आणि परमेश्वराच्या सुवार्तेचा कळणा शक्तीने फुंकावा. याद्वारे मी या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.